मित्रांनो, आज आपण 2 दिवस ही कविता पाहणार आहोत। नारायण सुर्वे यांची ही कविता आहे। या कवितेमध्ये यांनी सांगितले की या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यातच जातात आणि 2 कसे जातात, दुःखामध्ये जातात। असे जीवनाचे जे वास्तव चित्र आहे ते रेखाटताना भाकरीचं चंद्र शोधण्याचं जिंदगी कवीची कशी बर्बाद झाली हे भीषण जीवन सत्य कवीने या कवितेत मांडले आहे। पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याने ते सूचित करतात। तर आपण कवितेला सुरुवात करूया। 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे। या कवितेचा अर्थ असा आहे, या 2 ओळीचा अर्थ असा आहे की कवी नारायण सुर्वे यांचा एकंदरीत जीवन प्रवासच अत्यंत कसा आहे, संघर्षमय आणि खडतर आहे। तर आलेला रोजचा जो दिवस आहे ते उद्याच्या आशावादावर जगतात। म्हणून कवी म्हणतात की माझ्या जीवनाचे 2 दिवस उद्या येणाऱ्या जे चांगल्या दिवसांची वाट पाहण्यातच गेले आणि 2 दिवस आहेत त्या दुःखात व्यतीत करण्यात गेले। तर माझ्या जीवनाचे किती दिवस अजून शिल्लक आहेत याचा मी काय करतो आहे, हिशोब करतो आहे, असं त्यांनी या 2 ओळीमध्ये सांगितलं। ठीक आहे, पुढच्या 2 ओळी पहा। शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचं चंद्र शोधण्याचं जिंदगी बर्बाद झाली। तर या ओळीचा अर्थ असा आहे की जीवन जगत असताना अवतीभोवती अशा अनेक गोष्टी होत होत्या की त्या हव्या अशा वाटत होत्या, पण जीवनाचे जे वास्तव आहे, जीवनाचे जे सत्य आहे इतकी दहाक होते की त्या कधीही मिटू शकत नव्हत्या। त्यांच्या भुकेचे जे तीव्र भावना आहेत त्या भावनेमध्ये आकाशाचा जो सुंदर चंद्र आहे, आकाशाचा जो सुंदर चंद्र आहे तो देखील एखाद्या भाकरीसारखाच त्यांना काय आहे, दिसत आहे। म्हणूनच कवी म्हणतात की मी चंद्राच्या सौंदर्याचा आस्वाद तर कधी घेऊ शकलो नाही, पण माझ्या पोटासाठी भाकरीचं चंद्र मिळवण्यातच काय झालं, माझं आयुष्य बर्बाद झालं, नष्ट झालं, असं त्यांनी या 4 ओळीमध्ये सांगितलेलं आहे। पुढच्या 2 ओळी पहा। हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माला उंचवलेले, कधी कलम झालेले पाहिले। तर या 2 ओळीचा अर्थ असा सांगितलाय कवीने की माझे हात आहे हे माझं सर्वस्व आहे। या हातांच्या साहाय्याने मी अनेक नवीन चांगल्या गोष्टी करू शकलो असतो, पण मी नेहमी या गरिबातच अडकून राहिले। रोजचे जे जीवन आहे ते जगण्यासाठीच मी माझ्या हाताचा उपयोग केला, फक्त कष्टच करत राहिलो, पण कधी कधी दारिद्र्यात गुंतलोही। दारिद्र्यात गुंतलेले हात मी मनात उंचवलेले पाहिले, म्हणजे नवीन काहीतरी करण्याची जी इच्छा आहे ती माझ्या मनात काय आहे, निर्माण झाली आहे। पण जसे सभोवतालची परिस्थिती आहे, जसं वास्तव आहे त्या वास्तवाची काय आहे, मला जाणीव झाली आहे की असे वाटायचे की माझे हात जणू कोणीतरी कलम केलेत। कलम करणे म्हणजे छाटून घेतले आहेत, छाटले आहेत, छाटून घेतलेले आहेत। माझ्या सगळ्या ज्या आशा आहे, जी उमेद आहे, ती उमेद काय आहे, आता संपून गेलेली आहे, अशा त्यांनी 2 ओळीत या भावार्थ सांगितलेला आहे। पुढे हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले। कवी नारायण सुर्वे या 2 ओळीमध्ये असे म्हणतात की आपल्या जीवनामध्ये सतत काय आहेत, हाल अपेष्ट आहेत, अपमानच आहे, उपेक्षा यांचा सामना करावा लागत आहे, परिस्थितीशी सतत संघर्ष करावा लागतोय। अशा या जीवन संघर्षातून जात असताना कधी कधी त्यांना काय करते, रडावेसे वाटत आहे, पण त्यांनी आपल्याला मन कसं केले, घट्ट केले आहे। ते मन काय केले, घट्ट केले, डोळ्यातून अश्रू वाहू दिले नाहीत। पण कधी कधी असेही प्रसंग आले तर मनात दडवलेले दुःख, लपवलेले दुःख, वेदना यांना मोकळी वाट करून देण्यासाठी त्यांच्या जवळ अश्रू हेच त्यांचे काय झाले, तर मित्र झाले। ते मित्रासारखे धावून आले, म्हणजेच काही प्रसंग आपल्या मनातले दुःख इतरांजवळ व्यक्त न करता ते फक्त मनसोक्त रडले। रडल्यामुळे त्यांचं काय झालं, दुःख हलकं झालं, त्यांच्या दुःखात त्यांना त्यांच्या अश्रूंनीच साथ दिली, असं या ओळीचा अर्थ आहे। ठीक आहे, पुढच्या बघा 4 ओळी। दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जन्मय झालो, दुःख पेलावे कसे, दुःख जगावे कसे, या शाळेत शिकलो. तर कवी नारायण सुर्वे इथे सांगतायत की त्यांच्या आजूबाजूची जी सगळी गोरगरिबांची वस्ती आहे, तर सगळ्यांचे जीवन हाल अपेष्टांनी भरलेले होते. कवी नारायण सुर्वे यांना आजूबाजूचा जो समाज बांधव आहे, त्या समाज बांधवांचे दुःख त्यांना पाहत नाहीये. स्वतः दुःखी कष्टी असूनही त्यांनी नेहमी इतरांच्याच दुःखाचा विचार करत गेले. प्रत्येक क्षणी त्यांनी दुनियेचा विचार केला. मान अपमान, बरं वाईट, सुख दुःख सगळं त्यांनी काय केलं, पचवलं. स्वतः दुःखी कष्टी असूनही त्यांनी नेहमी इतरांच्या दुःखाचाच विचार करत गेले. प्रत्येक क्षणी त्यांनी दुनियेचा विचारच करत गेले. तर हे सगळं पचवताना तर ते जगाशी काय झाले, एकरूप झाले. जगातल्या अनेक बऱ्या वाईट घटनांशी ते समरूप झाले. जगाच्या या शाळेत दुःख कसे सहन करावे, या दुःखावर कशी मात करावी, ते या शाळेत दुःख कसे सहन करावे, त्याच्यावर मात कशी करावी, पुन्हा नव्या उमेदीने जीवनात कसे सामोरे जावे, हसत हसत कसे जगावे, ते या जगाच्या शाळेमध्येच शिकले. म्हणजेच काय, तर या जगानेच त्यांना दुःखही दिले आणि सुखही दिले, आणि दुःख विसरून आनंदाने कसं जगावं हे देखील त्यांनी या शाळेमध्येच शिकले. असे या 2 ओळींचा अर्थ नारायण सुर्वे यांनी सांगितला आहे. पुढे आहे, झोत भट्टी शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. या 2 ओळीचा अर्थ असा सांगितलाय की ज्याप्रमाणे एक पोलाद लोखंड जसं झोत भट्टीमध्ये प्रचंड तापमानावर शेकून नवनिर्मिती करता येते, तसं माझं आयुष्य जीवनातील जे अडीअडचणींचे जे दुःख आहेत, जे अनुभव आहेत, ते भट्टीमध्ये छान शेकून निघत आहेत. तापवल्यामुळे पोलादाची जी गुणवत्ता आहे, जी उपयुक्तता आहे, ती वाढत जाते. त्याप्रमाणे माझेही सामर्थ्य या दुःखाच्या अनुभवांनी वाढीस लागले आहे. तर अशा प्रकारे माझ्या जीवनातील काही दिवस ते भाकरीसाठी काय आहे, संघर्ष करत आहे. मी सुखाची वाट पाहत आहे, तर काही दिवस दुःखात जात आहे. दारिद्र्याचा मला सामना करावा लागत आहे, असं त्यांनी या शेवटच्या 2 ओळीमध्ये लिहिले. तर नारायण सुर्वेची 2 दिवस ही कविता तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलीच असेल, हो की नाही. भाकरीचं चंद्र शोधण्यात त्यांची कशी जिंदगी बर्बाद झाली, हे भीषण प्रत्येकाच्या जीवनाचं सत्य आहे. हे कवीने काय केले, कवितेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केले. तुम्हाला याची कविता समजली असेल. थँक्यू.